नमस्कार. हंसा वाडकर यांनी एक काळ मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टी गाजवली होती. त्यांचं मूळ नाव रतन साळगावकर होतं. त्यांचे गाजलेले चित्रपट म्हणजे संत सकू, रामशास्त्री, पुढचं पाऊल वगैरे. त्यांचा सर्वात गाजलेला चित्रपट म्हणजे 1959 मध्ये आलेला सांगते ऐका. या चित्रपटाचे दिग्दर्शक अनंत माने होते, तर पटकथा व्यंकटेश मांडगुळकरांची होती. हा चित्रपट तेव्हा सुमारे 131 आठवडे चालला. हंसाबाईंनी सुमारे 40 मराठी हिंदी चित्रपटात भूमिका सादर केल्या. मात्र एवढी लोकप्रियता, एवढे आर्थिक यश मिळूनही त्यांचं जीवन एखाद्या शोकांतिकेसारखं होतं. आजकाल नटनट्यांची आत्मचरित्र त्यांच्या पतींनी किंवा पत्नींनी लिहिलेली कथन सतत प्रसिद्ध होत असतात. अलीकडेच अशोक सराफ यांचं मी बहुरूपी प्रसिद्ध झालं. या प्रकारची सुरुवात हंसा वाडकरांच्या सांगते ऐका या छोटेखानी आत्मचरित्रापासून झाली असं म्हणता येतं. हंसा वाडकरांचे सांगते ऐका आत्मचरित्र 1970 मध्ये पुण्याच्या राजहंस प्रकाशनाने प्रसिद्ध केलं होतं. त्याचं शब्दांकन अरुण साधूंनी केलं होतं. तेव्हा सांगते ऐकाने धमाल उडवून दिली होती. एकतर एक नटी स्वतःच्या जीवनातील वादळांबद्दल, चढउतारांबद्दल, लैंगिक संबंधांबद्दल मनमोकळेपणाने सांगत होती. दुसरं म्हणजे हंसा वाडकरांना जबरदस्त ग्लॅमर होतं. या आत्मकथनावर नंतर श्याम बेनेगल यांनी 1977 मध्ये भूमिका हा हिंदी चित्रपट बनवला. यात हंसाबाईंची भूमिका स्मिता पाटील यांनी सादर केली होती. आता त्याच आत्मकथनावर सुमारे 1.5 तास चालणारा सांगते ऐका एकपात्री प्रयोग सादर होत असतो. ज्येष्ठ दिग्दर्शक विश्वास सोहोनी, अभिनेत्री मानसी कुलकर्णी आणि नंदलाल रेळे यांनी मिळून सादर केलेला प्रयोग देखना होतो. आत्मकथन असल्यामुळे निवेदन प्रथम पुरुषी एकवचनी असणं अपरिहार्य होतं. सांगते ऐका या आत्मकथनाची रंगवृत्ती सोहोनी यांची आहे. या आत्मकथनाबद्दल अनेकांना साधारण माहिती असते. हंसाबाईंना अनेक पुरुषांनी फसवलं. काहींनी त्यांचं लैंगिक शोषण केलं, तर काहींनी आर्थिक, काहींनी तर दोन्ही. त्यातले अनेक पुरुष समाजातील प्रतिष्ठित व्यक्ती होत्या. त्यांनी 1936 साली प्रदर्शित झालेल्या विजयची लग्ने या चित्रपटात वयाच्या 13व्या वर्षी अभिनय केला होता. हंसा वाडकर यांनी बॉम्बे टॉकीज, प्रभात फिल्म कंपनी आणि नॅशनल स्टुडिओ सारख्या नामांकित चित्रपट कंपन्यांमध्ये काम करून स्वतःचे नाव कमावले. विष्णुपंत गोविंद दामले यांच्या संत सकू या चित्रपटामध्ये त्यांची कारकीर्द परिभाषित करणारी भूमिका होती. या चित्रपटात त्यांनी श्री संत सकूची भूमिका साकारली होती. लोकशाहीर राम जोशी या तमाशा प्रकारातील चित्रपटात त्यांची स्मरणीय भूमिका होती. त्यांनी सांगते ऐका या चित्रपटात नायिकेची भूमिका केली होती. त्यांच्या काळातील सर्वात जास्त मागणी असलेली अभिनेत्री आणि महागड्या अभिनेत्रींपैकी एक म्हणून हंसा वाडकर यांना संबोधले जात असे. हंसा वाडकर यांना त्यांच्या आयुष्यात वैवाहिक समस्या, दारूचे व्यसन, अनेक पातळ्यांवर अपमान अशा वैयक्तिक अडचणी आल्या. त्यांचे लग्न मोडले आणि त्यांच्या मुलीला त्यांच्यापासून दूर ठेवण्यात आले. श्याम बेनेगल दिग्दर्शित भूमिका हा चित्रपट हंसा वाडकर यांच्या आत्मचरित्रावर आधारित होता आणि या चित्रपटात अभिनेत्री स्मिता पाटील यांनी हंसा वाडकरची भूमिका साकारली होती. या चित्रपटाला 2 राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाले. स्मिता पाटीलसाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्री आणि सत्यदेव दुबे, श्याम बेनेगल आणि गिरीश कर्नाड यांच्यासाठी सर्वोत्कृष्ट पटकथा. 25व्या फिल्मफेअर पुरस्कारांमध्येही या चित्रपटाने फिल्मफेअर सर्वोत्तम चित्रपट पुरस्कार जिंकला. हंसा वाडकर यांचा जन्म 24 जानेवारी 1923 रोजी बॉम्बे येथे रतन भालचंद्र साळगावकर असा झाला. त्यांचे वडील भालचंद्र साळगावकर हे कलावंतांचे पुत्र व नातू होते आणि आई सरस्वती ही देवदासीची मुलगी होती. हंसा वाडकर या 4 मुलांपैकी तिसऱ्या होत्या, पण सर्वात मोठी बहीण आणि सर्वात धाकटा भाऊ मरण पावला. हंसा वाडकर यांनी त्यांच्या आत्मचरित्रात नमूद केले आहे की त्यांच्या आजी बाईबाई जीजी साळगावकर या कुटुंबातील एक प्रभावशाली व्यक्ती होत्या. चित्रपटांचा प्रभाव त्यांच्या जीवनात अगदी सुरुवातीपासूनच होता. हंसा वाडकरांच्या वडिलांना केशरबाई, इंदिराबाई आणि सुशीलाबाई या 3 बहिणी होत्या. भारतीय चित्रपटसृष्टीच्या सुरुवातीच्या काळात प्रसिद्ध अभिनेता दिग्दर्शक मास्टर विनायक यांच्याशी सुशीलाचा विवाह झाला होता. केशराबाई तसेच इंदिरा वाडकर चित्रपटांमध्ये काम करत होत्या आणि इंदिरा शास्त्रीय गायिकाही होत्या. इंदिराने दुनिया क्या है आणि मराठीतील देवता सारख्या अनेक चित्रपटांमध्ये काम केले. चित्रपटात काम करणाऱ्या महिलांविरुद्ध समाजाकडून सूड उगवला जाईल या भीतीने इंदिराने साळगावकर हे कौटुंबिक नाव वापरणे टाळले व वाडकर हे आडनाव वापरले. केशराबाई या मोतीराम गजानन रागणेकरांच्या चित्रपटात काम करत असताना त्यांनी आणि हंसाला देखील हे काम सुचवले. 1936 मध्ये बापूभाई पेंढारकर यांच्या विजयची लग्ने या चित्रपटामध्ये हंसा वाडकर यांनी नायिकेची पहिली भूमिका केली. या चित्रपटाची निर्मिती पेंढारकर यांच्या ललित कला प्रोडक्शनने केली होती. हा त्यांचा पहिला आणि शेवटचा चित्रपट होता, कारण पेंढारकर यांचे लवकर निधन झाले. चित्रपटासाठी रतन साळगावकरचे नाव हंसा वाडकर झाले. त्यावेळी त्यांचा पगार होता 250 रुपये प्रति महिना.
आणि हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर यशस्वी ठरला. त्यांनी मराठी आणि हिंदीतील विविध चित्रपटांमध्ये काम केले आहे. हंसा वाडकर यांनी 1937 मध्ये लग्न केले, परंतु आर्थिक अडचणींमुळे त्या पुन्हा चित्रपटांमध्ये काम करण्यासाठी परत आल्या. त्यांनी बॉम्बे टॉकीजसह 6 वर्षाचा करार केला आणि फ्रान्स ऑस्टेन दिग्दर्शित त्यांचा पहिला चित्रपट नवजीवन हा 1939 मध्ये प्रदर्शित झाला. हंसा वाडकर यांचे काही गाजलेले चित्रपट विजयची लग्ने, मॉडर्न यूथ, बहादूर किसन, स्नेहलग्न, जमाना, नवजीवन, दुर्गा, गुन्हेगार, आझाद, संत सखू, गौरव, मेरेलाल, धन्यवत, पंढरीचा पाटील, संत जनाबाई, शिलंगणाचे सोने, पुढचं पाऊल, सोन्याची लंका, कल्याण खजिना हे काही हंसा वाडकर यांचे गाजलेले चित्रपट आहेत.